नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदाऊट कुठला इंडिकेटर वापरता, म्हणजे एक इंडिकेटर वगैरे वापरणार नाही आपण. फक्त प्रॅक्टिकली पण काय करणार आहे, चार्ट बघूनच आपल्याला ट्रेड घेणं एकदम सोपं होईल. ते कसं काय प्रकारे ते पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा, खूपच इंटरेस्टिंग हा कॉन्सेप्ट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ न स्किप करता बघावं लागेल. एखादा जरी पार्ट मिस झाला तर तुम्हाला समजणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडचं ट्रेड तुम्ही घेऊ शकणार नाही आहे, कारण की तुम्हाला आयडियाच नसणार. कारण की मध्ये काय तर आपण जर मिस केलं तर त्याच्यामध्ये आपलं समजणार नाही की ट्रेड कुठच्या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे, कधी एंट्री करायचं, कधी एक्झिट करायचं, किंवा कुठल्यावरती स्टॉप लॉस किंवा टार्गेट काय, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. तर चला मग व्हिडिओला लगेच वेळ वाया न घालवता लगेच सुरू करतो मी इथं. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला इथं बँक निफ्टीचं चार्ट दाखवलेलं आहे. तर इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे बँक निफ्टीचा. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एकदम साध्या सोप्या शब्दात सांगतोय, समजून घ्या. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंड बघायचं आहे. ट्रेंड म्हणजे काय, मार्केट अशा प्रकारे असेल तर अप ट्रेंड, मार्केट अशा प्रकारे असेल तर डाऊन ट्रेंड. ओके, हे तर प्रत्येकाला माहीत आहे. जर नवीन माहीत नसाल तर समजून घ्या. वर जात आहे म्हणजे अप होणार, खाली जाणार म्हणजे डाऊन होणार. याला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड असे म्हणतात. तर आपल्याला आता इथं थोडक्यात तुम्हाला चार्टवर जर इथं बघितलं, एवढं ओव्हरऑल जर बघितलं, आता मी जेवढं तुम्हाला सांगितलेलं त्यानुसार तर तुम्हाला समजणार की सर हे डाऊन ट्रेंड आहे असं तुम्ही म्हणणार. ओके, तर डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे हे सांगतो मी आता थोडक्यात. तर आता हे समजा डाऊन ट्रेंड एवढ्यामध्ये आहे. तर या डाऊन ट्रेंड म्हणजे कुठलं कलर येणार, तर लाल कलरचे कॅन्डल्स येणार. लाल कलर कॅन्डल म्हणजे मार्केटला खालीच पाडणार, आणि हिरव्या कलरचे कॅन्डल म्हणजे मार्केटला वरती घेऊन जाणार. आता इथं आहे डाऊन ट्रेंड, आणि डाऊन ट्रेंडमध्ये कुठलं बनायला पाहिजे कॅन्डल्स, फक्त लालच कलर बनायला पाहिजे. आणि ह्या लाल कलरच्या डाऊन ट्रेंडच्या कॅन्डलमध्ये फक्त एक सिंगल तुम्हाला हिरवं कॅन्डल बघायचं आहे, सिंगल हिरवा कॅन्डल. आता इथं ओव्हरऑल इथं जर आपण बघितलं, एवढं रेंज आहे ते साईडवेज गेलेलं आहे. ओके, त्यानंतरनं पण इथं काय फारसं मुवमेंट दिलेलं नाही आहे. पण इथं बघितलं आपण तर डाऊन ट्रेंड इथं दिसत आहे तुम्हाला. तर डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला एक सिंगल हिरवं कॅन्डल बघायचं आहे. नीट लक्ष द्या, डाऊन ट्रेंडमध्ये सिंगल हिरवा म्हणजे काय, आता इथे तीन हिरवे आहेत तर तीन हिरवा बघायचं नाही आहे. इथं पण तीन हिरवा आहे, इथं दोन हिरवा आहे. तर सिंगल म्हणजे काय, या अशा प्रकारचं सिंगल हिरवा कॅन्डल. तर अशा प्रकारचं सिंगल हिरवा कॅन्डल, अशा प्रकारचं सिंगल हिरवा म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला सिंगल फक्त एकच हिरवा कॅन्डल बघायचं आहे. जे की एक्झाम्पल दिलं तुम्हाला, तर एवढ्या सगळ्यामध्ये आता इथं आहे. ओके, सिंगल हिरवा कॅन्डल डाऊन ट्रेंडमध्ये बनला आणि त्या कॅन्डलचं जर लो ब्रेक करत असेल एखादं कॅन्डल, तर तिथंच आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये बाईंग करायचं आहे, पुट बाईंग करायचं आहे. आणि आपलं स्टॉप लॉस असणार आहे, जे हिरवा कलर असणार आहे त्याच्या हायवरती आपलं स्टॉप लॉस थोडंसं बफर करून लावायचं. जर कॅन्डल खूपच मोठा असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबानं एल तर तुम्ही किती पचवू शकताय त्या हिशोबानं तुम्ही एल घेऊ शकताय. ओके, तर आता हे तर प्रॉपर झालं. आता तुम्हाला सांगायचं काय, एक तर पहिला तुम्हाला ट्रेंड बघायचा आहे. ट्रेंड कुठला आहे, डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडमध्ये तुम्ही नोट करून घ्या. जर तुम्ही विसरत असाल तर नोट नक्कीच करून घ्या, कारण परत लक्षात राहू नये. तुम्हाला वाटेल डाऊन ट्रेंडमध्ये लाल कॅन्डल सांगितलं आहे का अप ट्रेंडमध्ये हिरवा सांगितलं आहे, हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून लिहून घ्या. डाऊन ट्रेंड असेल तर त्यामध्ये एक सिंगल हिरवा कॅन्डल अशा प्रकारे, आणि त्या हिरवा कॅन्डलचं लो ब्रेक होत असेल तर आपण पुटमध्ये ट्रेड घ्यायचं. आणि पुटचं ट्रेड तुम्हाला एवढंच मिळणार आहे असं नाही आहे. इथं फक्त छोटे मोठे असे ट्रेड तुम्हाला कधी मिळू शकतात. तर याच्यामध्ये जर तुम्ही याचं जर पॉईंट जरी मोजलं तर इथून एंट्री केलं तर इथून इथपर्यंत बघू शकता किती आहे. फक्त सिंगल कॅन्डल तुम्हाला देतं आहे 70 पॉईंट, जवळपास 70 पॉईंटचं मुवमेंट दिलं आहे सिंगल कॅन्डल. आणि तिथं वरती एल इथं राहणार आहे. तर एल छोटा आणि टार्गेट मोठा, अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी ट्रेड बघायला मिळू शकतं आहे. हे झालं तुमचं टार्गेट. आता इथं खाली झालं तुम्हाला टार्गेट जवळपास 60 पॉईंट धरा. आणि त्या हिरवा कॅन्डलचं हे हाय जर बघितलं आपण, जवळपास इथं हायचं किती आहे 55 पॉईंट, जवळपास 1:1चं तुम्हाला टार्गेट या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे, जवळपास 1:1च्या पुढंच. तर हे झालं मिनिमम स्कॅल्पिंग म्हणजे काय, 1:1चं रिवॉर्ड रेशो असतो या ठिकाणी, रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करावं लागतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर मोठे टार्गेट घ्यायचे असेल तर तुम्हाला एल ट्रेल करावं लागेल, सिम्पल एल ट्रेलिंग करावं लागेल. तर या ठिकाणी आता एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता दुसरं एक्झाम्पल, तर इथं तीन हिरवा आहेत. डाऊन ट्रेंडमध्ये तीन हिरवा आपल्याला धरायचं नाही, सिंगल एक हिरवा या ठिकाणी आहे. एक या हिरवा कॅन्डलचं लो ब्रेक झालं, इथून आपण पुटमध्ये एंट्री, त्या कॅन्डलच्या वरती आपण काय करणार, एल लावणार. ओके, तर इथं काय झालं, एखाद्या वेळेस एल हिट झाला तरी
मार्केटमध्ये लगेच पॅनिक व्हायचं नाही आहे, कारण मार्केटमध्ये एस एल हे प्रॉपर असणारच तुम्हाला. असं नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट दिसायला पाहिजे, असं कुठलीही स्ट्रॅटेजी ना बनलेली आहे ना बनणार आहे. त्याचं तुम्ही डोक्यातनं हे काढून टाका की आपल्याला एस एल नाही, फक्त प्रॉफिटच पाहिजे. जर अशी अपेक्षा असेल तुमची आणि तुम्ही त्या उद्देशानं जर मार्केटमध्ये आला असाल तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करण्यात काही अर्थ राहणार नाही. एस एल पण घ्यायला शिका. एस एल घ्यायला म्हणजे तुम्ही एस एल घ्या हे छान वाटतं असं म्हणत नाही आहे, पण ज्यावेळेस आपला एस एल हिट होतो आहे त्या ठिकाणी आपल्याला लगेच एक्झिट करून टाकायचं आहे. नाही रिकवर होईल म्हणून आपण त्यात थांबायचं नाही. तर इथं अजून एक बघा हिरवा, एक डाऊन ट्रेंडमध्ये एक हिरवा बनलेला आहे. तिथून आपण हे लाल कलरच्या कॅन्डल, हिरवा कलरचा लोला ब्रेक केला म्हणून आपण पुटमध्ये ट्रेड घेतला. या कॅन्डलच्या हायवरती एस एल लावलं, त्या ठिकाणी मोठंचं मोठं टार्गेट तुम्हाला मार्केटनं दिलेलं आहे. तिथे एक झालं एक्झाम्पल, हे आता 2 दिले तुम्हाला. आता हे बघा इथं एवढं पडलं, इथे एक हिरवा बनला आहे. या हिरव्याचं लो ब्रेक केलं कुठल्या, या लाल कलरच्या कॅन्डलनं. असं नाही की इथं टाईम निघून गेलं पूर्ण, शेवटीला सकाळी हिरवा कॅन्डल आणि संध्याकाळी क्लोज त्याचा लो ब्रेक केलं, असा प्रकार नाही पाहिजे. इथं जवळच एक किंवा दुसरा कॅन्डल त्याचा लो ब्रेक केलेला पाहिजे. मग त्यात जर एंट्री मारलं एस एल इथं टार्गेट इथपर्यंत जवळपास 1:1चं इथं पण तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. ओके, आता इथं त्यानंतर तो वरती गेलं आहे. ओके, आता इथं डाऊन ट्रेंडमध्ये इथं बघा 3 हिरवे आहेत, तर ह्याला सोडून द्यायचं. आता इथं एक सिंगल हिरवा, याचं लो ब्रेक केलं, वरती एस एल लावलं, इथं खाली या लेवलवरती एंट्री केलं आणि इथून इथपर्यंत तुमचं टार्गेट असणार आहे. फक्त 1:1 पण तुम्हाला जरी मिळालं तर असे तुम्हाला दिवसभरातून बरेचसे ट्रेड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. ओके, तर आता हे झालं डाऊन ट्रेंडचं. आता एक अप ट्रेंडमध्ये आपण बघूया. अप ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अप ट्रेंडमध्ये आपल्याला बघायचं आहे एक सिंगल लाल कलरचं कॅन्डल. कारण आपण डाऊन ट्रेंडमध्ये हिरवा कलर बघितला आहे, आता अप ट्रेंडमध्ये मार्केट वर जाणार म्हणजे सगळे हिरवेच कॅन्डल बनणार. त्या प्रत्येक हिरव्या कॅन्डलमध्ये एखादं सिंगल लाल कलरचं कॅन्डल जे की अशा प्रकारे इथं बनलेलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे बनलेलं पाहिजे, त्याचं हाय ब्रेक झालेलं पाहिजे. तर इथं नीट बघितलं, सिंगल लाल कॅन्डल तर बनलेला आहे, पण त्याचं हाय ब्रेक झालेलं नाही आहे. जवळपास एक 4, 5, 6 कॅन्डल झाले, हाय ब्रेक झालेलं नाही आहे. नंतर झालं तर तसलं आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे, इनिशिएट करायचं नाही आहे. त्या ठिकाणी लगेच दुसरं कॅन्डल त्याचं ब्रेक केलेलं पाहिजे, हाय ब्रेक केलेलं पाहिजे. ओके, तर आता इथं बघितलं, इथं वरती चाललं आहे, इथं लालचं हाय ब्रेक केलं आहे. आता इथं सेम जर बघितलं आपण, ट्विझर बॉटम आहे, एक तर वरून मार्केट खाली पडलेलंच आहे आणि या ठिकाणी ट्विझर बॉटम बनवलं आहे दोन्ही कॅन्डल म्हणून, किंवा याला आपण एंगल्फिंग पण पॅटर्न म्हणू शकतो आहे. ट्विझर बॉटम का बरं म्हणतो आहे, कारण ह्या दोन्ही कॅन्डलचा लो सेम आहे म्हणून ट्विझर कॅन्डलस्टिक पॅटर्न हे कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं आहे. ट्विझर झाला आणि याच्यानंतर आपण जर बघितलं, लाल कलर छोटा आणि हिरवा कलर मोठा, हे एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न पण होतं आहे. तर त्याच्या हाय ब्रेकवरती पण आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे पण आपण ट्रेडचं आयडेंटिफाय करू शकतो आहे. 2 प्रकारे सांगितले. वरती जाणारं एखादं लाल कलरचं कॅन्डल आणि त्याचं हाय ब्रेक होत असेल तर त्या कॅन्डलवरती आपल्याला काय करायचं आहे, हाय ब्रेकवरती एंट्री आहे हिरव्या कलरवरती, त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती एस एल आणि वरती टार्गेट खूप मोठं जाऊ शकतं आहे, पण ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कितीपर्यंत टार्गेट घ्यायचं तुम्हाला सेट करायचं आहे, की टार्गेट आणि एस एल किती घ्यायचं ही तुम्हाला स्वतःच निर्णय घ्यायचा आहे. माझ्या सांगण्यानं तुम्ही काय ऐकणार नाही आहे, तसं कोणीच ऐकणार नाही आहे. म्हणून आपलं डिसिजन आपण स्वतः घ्यायचं. मी फक्त तुम्हाला एक नॉलेज देण्याचं एक काम करतो आहे. बाकी ह्याच्यानंतर तुम्ही अभ्यास मात्र नक्कीच करा, स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावं अशी मी तुम्हाला एक विनंती करतो आहे. ओके, तर आता हे नेमकं आपण अजून एक बघूया. या ठिकाणी इथून पूर्ण साईडवेज झोन गेलेला आहे एवढं. ओके, साईडवेज झोन गेलं, एका बाजूला एक बनत राहिलं तर सोडून द्यायचं. आपल्याला कळायला पाहिजे प्रॉपर. हे बघा इथं अप डाऊन म्हणजे हायर लो मारत गेलं आहे, मग तेव्हा आपल्याला प्रॉपर कळणार की ही तर ट्रेंड अपचा आहे. आता इथं आजूबाजूला बनू लागलं, तुम्ही एवढ्यालाच अप डाऊन केल्यावर लगेच तुम्ही अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड ठरवू शकणार नाही. आपल्याला ट्रेंड कधी कळणार, ज्यावेळेस अशा प्रकारचं मुवमेंट येतं तेव्हा कळणार की हे ट्रेंड अप आहे. खाली आलं तर तेव्हा कळणार की हे डाऊन ट्रेंड आहे. म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारचं ट्रेंड दिसतोय त्या ट्रेंडमध्ये एखादं रेड कलरचं सिग्नल बघायचं, रेड कलरचं आपल्याला कॅन्डल बघायचं. त्या कॅन्डलचं हाय ब्रेक होताच आपल्याला एंट्री आणि त्या कॅन्डलच्या लोवरती आपण एस एल, वरती टार्गेट कुठंपर्यंत बी जाऊ द्या, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कुठपर्यंत टार्गेट घ्यायचं आहे. 1:1 घ्यायचं आहे किंवा 1:1च्या पुढं तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एस एल ट्रेल करू शकताय. जर समजा आता ह्या लाल कलरच्या हाय ब्रेकवरती एंट्री केलं, इथं तुमचा एस एल असणार. ओके, लाल कलरच्या हाय ब्रेकला आपण काय केलं, एंट्री पॉईंट या कलरच्या लोला एस एल लावलं. पहिल्याच कॅन्डलमध्ये इतका मोठा टार्गेट दिलेला आहे, मग तुमचं सिम्पल जे इथं राहतं एस एल त्याला सिम्पल इथं आणून कॉस्ट टू कॉस्ट प्लेस करायचा, जेणेकरून मार्केट जरी खाली आलं आणि एस एल जरी हिट केलं तर तुमचं विदाऊट लॉस होता तुम्ही मार्केटमधून बाहेर पडचाल. आणि या ठिकाणी पुन्हा मार्केट काय केलं, वरती गेलं, ह्या दुसरा हायला पण ब्रेक केलं, मग इथलं एस एल काय करायचं, या लोवरती आणून ठेवायचं आहे. ओके, सिम्पल कळालं तुम्हाला. इथून एंट्री, पहिला एस एल इथं आहे, पहिलं टार्गेट इथपर्यंत गेलं
त्यानंतरनं इथपर्यंत आलं आणि ह्याच्यानंतरनं याचं हाय ब्रेक केलं, इथलं एस-एल इथं, त्यानंतरनं इथलं एस-एल इथं लावायचं. मग पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वरती गेलं, तेव्हा इथलं एस-एल पुन्हा इथं आणून लावायचं. म्हणजे सिम्पल तुम्ही अशा प्रकारे एस-एल ट्रेल करू शकताय. तर पूर्ण डिटेलमध्ये मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये काय बघायचं आहे, एखादं हिरवा कलरचं कॅन्डल, प्रत्येक लाल कलरमध्ये एखादं सिंगल हिरवा दिसलं तर त्याचं लो ब्रेक होताच आपल्याला पुटमध्ये एंट्री करायचं आहे. आणि अप ट्रेंडमध्ये प्रत्येक हिरव्या कॅन्डलमध्ये एखादं लाल कलरचं कॅन्डल त्याचं हाय ब्रेक होत असेल तर आपल्याला कॉलमध्ये एंट्री, त्या कॅन्डलच्या लोवरती एस-एल, वरती टार्गेट आपल्या मर्जीने घ्यायचं आहे 1:1 किंवा एस-एल ट्रेलिंग करून पुढचे कंप्लीट टार्गेट तुम्ही घेऊ शकताय. ते तुमच्या एक्सपिरियन्सवरती आहे, त्यासाठी एक्सपिरियन्स असणं पण गरजेचं आहे. ओके, तर आता बघा सिम्पल इथं पण काय कळतं आहे, गॅप डाऊन तर झालेलं आहे मार्केटमध्ये. ओके, त्यानंतरनं काय झालं, अपर डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. म्हणजे काय तर इथं एक हायर लो मारत गेलं आहे. मग ट्रेंड राईड करत गेलेलं आहे मार्केटनं वरच्या साईडला. मग ह्याच्यामुळं कळालं की आपल्याला की येस इथं आपलं एक ट्रेड बनवू शकते कॉल साईडला. आता इथं ट्रेड कुठं घ्यायचं हे पण तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता शेवटचं एक एक्झाम्पल देतो आहे, मग त्यानंतरनं व्हिडिओला आपण थांबूया. कुठले सेटिंग वगैरे तर काय गरज नाही आहे, कारण की आपलं इंडिकेटर आपण बघत नाही आहे. तर सिम्पल सांगायचं म्हणलं तर काय, इथं बघा अप ट्रेंड दिसतं तुम्हाला क्लिअर. तर आता चला, सुरुवातीला दिसलं नाही, तुम्हाला कळालं इथून खाली आलं. याच्यानंतर ना ओव्हर झोन 1 2 3 तुम्ही काय केलं हे बघितलं, याच्यामध्ये जवळपास एवढं 2-3 मुवमेंट बघितलं इथं. त्याच्यानंतर कळालं हायर लो मारल्यानंतर कळालं या लेवलवरती आल्यावर तुम्हाला कळालं की मार्केट आता अप ट्रेंड आहे. जर या लेवलला आल्यावर तुम्हाला अप ट्रेंड असं कळालं तर त्या ठिकाणी एखादं लाल कलरचं कॅन्डल बघायचं. आता हे लाल कलरचं आहे. ओके, नीट जर बघितलं इथे एक लाल कलर आहे, याचा हाय ब्रेक केलं, एंट्री मारलं तर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट दिलं आहे, एस-एल इथं राहणार आहे. आता हे लाल कलर बघितलं, याच्यावरती हाय ब्रेक केलं का केलेलं नाही आहे, म्हणून आपल्या इथं एंट्रीच होणार नाही, कारण हिरवा कलरचं कॅन्डल इथं खालीच क्लोज झालेलं आहे या लेवलमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा एक लाल कलरचं कॅन्डल, ह्याचं हाय ब्रेक केलं या हिरव्या कलरच्या ह्या कॅन्डलनं. ओके, त्या कलरच्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोला आपण एस-एल लावणार. वरती टार्गेट पहिलं इथपर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर तुम्ही एस-एल जर ट्रेल केलं तर वरती अजून टार्गेट मुवमेंट वरच्या साईडला दिलेलं आहे. आणि कधी पण हे बघा, जर तुम्ही आता कॉल साईडला एंट्री मारताय, आता जर समजा एक्झाम्पल सपोज करूया आपण, इथं एक समजून चालूया. कॉल साईडला एंट्री घेताय तुम्ही, प्रॉपर तुमचं सेटअप झालेलं आहे. ग्रीन कलरच्या प्रत्येक कॅन्डलमध्ये एक सिंगल लाल कलर कॅन्डल, तुम्ही कॉलमध्ये एंट्री, एस-एल पण प्रॉपर लावणारच तुम्ही इमानदारीनं, आणि जे नाही लावले त्यांचा लॉस तर निश्चितच होणार. ओके, तर इथं एंट्री केलं. वरती कॉल साईडला आपण एंट्री घेताना पाठीमागचं कुठं स्ट्रॉंग एक रेजिस्टन्स आहे का ते चेक करा नेमकं. ओके, नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण इथं एंट्री तर केलो आहे, वरती एस-एलच रेजिस्टन्स बघितलेलं नाही आपलं टार्गेट. ओके, आता थोडक्यात थोडंसं खाली घेऊन दाखवतो तुम्हाला. जर समजा आता हे लाल कलरचं कॅन्डल इथून एंट्री मारला तुम्ही, आणि वरती आपण वरती रेजिस्टन्स बघितलेलं नाही, आपल्याला टार्गेट काढतोय खूप मोठं वरच्या साईडला जाईल. पण आपण जर प्रॉपर पाठीमागचं जर एक रेजिस्टन्स बघितलं तर या रेजिस्टन्सला मार्केटनं फेस केलं आहे, आणि त्यानंतरनं मार्केट खाली पडलं आहे, आणि त्यानंतरनं हळूच साईडवेजला गेलं आहे. पण आपण काय ठरवतो, इथं एंट्री घेतलं तर इथपर्यंत तर टार्गेट आपल्याला पाहिजे, अपेक्षा आपले खूप मोठे असतात. त्यामुळं तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय की जिथं पण तुम्ही एंट्री मारताय कॉल साईडला तर वरती एक रेजिस्टन्स आहे का चेक करा, ज्याच्यामुळं धडकून पुन्हा मार्केट खाली येऊन तुमचा ॲसेलेट करू नये, किंवा एखादं सायकोलॉजिकल नंबर असू नये ज्याच्यामुळं त्याला पण धडकून पुन्हा खाली येऊ नये. आणि ज्यावेळेस तुम्ही पुटमध्ये एंट्री करताय, ते पण एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला आता इथं. तर आता इथं बघा, ओके, ग्रीन कॅन्डल कुठं आहे डाऊनमध्ये, सिंगल ग्रीन कॅन्डल इथं कुठं दिसतं आहे. तर आता इथं एक सिंगलच आहे, याचा लो तर ब्रेक केलेलंच नाही, लो ब्रेक केल्यावर आपण एंट्री करणार. आता इथं बघा अजून एक बघू शकता, हे सिंगल पूर्ण लाल कलर डाऊन ट्रेंडमध्ये ग्रीन कलरचं सिंगल कॅन्डल, त्याचं लो ब्रेक केल्यावर आपण एंट्री करणार. आपण जर टार्गेट इथं खाली लावलं आणि ह्याच्याच खाली जर बघितलं नेमकं इथं बरोबर 52,300चं एक स्ट्राईक रेट आहे, म्हणजे स्ट्राईक प्राईज आहे. स्ट्राईक प्राईजला मार्केट काय केलं, आपलं टार्गेट आपण एंट्री इथं केलं म्हणून टार्गेट इथपर्यंत लावलं, आपल्या अपेक्षा मोठ्या असल्यामुळं मार्केट काय केलं इथपर्यंत चालं, आणि त्यानंतर अप ट्रेंडला जाण्यास सुरुवात केलेलं आहे. कारण की आपण पाठीमागचं सपोर्ट बघायला पाहिजे. जर पुट साईडला ट्रेड घेता पाठीमागचं एकतर स्ट्रॉंग सपोर्ट बघा, किंवा समोर एखादं सायकोलॉजिकल नंबर किंवा एखादं स्ट्राईक प्राईज जे असतं, जे राऊंड फिगर स्ट्राईक प्राईज असतं ना, तर ते पण आपण बघू शकतो. जसं की इथं बघू शकतो 52,300ला. तर ह्या स्ट्राईक प्राईजला काय केलं मार्केटनं, एक सस्टेन करून इथं सपोर्ट घेऊन वरच्या साईडला जाण्याच्या दिशेला आहे. आणि इथं अजून एक काय, ग्रीन कलरला जर नीट कॅन्डलला बघितलं, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जे की हॅमरचं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हॅमर बनलं, त्याचं हाय ब्रेक केलं, त्याच्यावर पण तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून पण एंट्री करू शकताय.
ओके. आणि इथून खाली पडायचं काय, इथं शूटिंग स्टार एक कॅन्डलस्टिक पॅटर्न, हिरवं, हे लाल आणि हे या ठिकाणी लाल कलर, तिन्ही मिळून इथं जर बघितलं आपण शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्याचं लो ब्रेक केलं, डाऊन साईडला ट्रेड दिलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न म्हणा किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ह्या गोष्टीचा अनुभव राहिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी इझी होईल ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी. आय होप नक्कीच तुम्हाला ह्या कॉन्सेप्टमध्ये बराचसा प्रकार आवडलेला असेल. विदाऊट आपण कुठल्या इंडिकेटरचा वापर करता आपण हे सेटअप बघितलेला आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला बघायचं आहे. जर टाईम फ्रेम बदलून बघायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही अभ्यास मात्र करू शकता. अभ्यास करायला काही हरकत नाही. ओके. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसोबत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू.